तर या आदित्य चांगला खेळ राहिला. आदित्य यांचा आपण नक्कीच आपण देऊयात त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब. खरं तर आम्ही विनंती करू नाव्या एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर खरं तर माननीय श्री संतोषजी सोनी साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ असते आपण देऊयात या ठिकाणी नक्कीच सामनावीरचा किताब आदित्य वाकडे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खरं तर ऑलराऊंडर खेळी मैदानाच्या आत त्यानं साकारले. अभिनंदन आदित्य, पुढच्या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक तुम्हाला. आणि आपण जाऊयात लगेचच कॉम्बॉक्स मध्ये करूयात बदल. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजे जय महोत्सोबा पिंपलास विरुद्ध सुमित कुमार केवणी दिवे. या दोन मॅचच्या दरम्यान या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच पाहायला मिळेल आणि ज्याची मॅच सुरुवात होईल. आपण करूयात कॉम्बॉक्स मध्ये बदल आणि ऐकूयात आमचे साथी समालोचक तुषार शिंदे सरांचा सुमधुर आणि सुंदर गोड आवाज. थँक्यू प्रसाद सर. गावदेवी वेहळे बी आणि एकविरा हायवे दिवे बी दोन्ही संघाचे संघनायक आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी रिपोर्टिंग करायचे आपल्याला विनंती आहे. गावदेवी वेहळे बी आणि त्या ठिकाणी एकविरा हायवे दिवे बी आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये रिपोर्टिंग करायचे ही विनंती आहे. सचिन मस्के आणि शिवदास कामानकर जोडी मैदानावरती पोहोचली. देवेंद्र पाटील पहिला बॉल वाईड आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने डावाचा सरीकडे छेद केला गेलाय. वाईड बॉल अवांतर धाव. चला नेक्स्ट मॅच त्याने देखील टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी उपस्थित राहायचंय. सन्माननीय सोनी साहेब आपल्या मुख्य मंचावरती नव्या एंटरप्राइजेसचे सर्व आहेत आणि त्यांचं देखील आगमन इथे झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील स्वागत आहे. फुलर लेनचा बॉल फटका चांगला आहे आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती. खेळाचं पहिलं सत्र सुरू आहे. 3 वाजून 42 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. त्याला स्पीडअप अपेक्षित आहे. जास्तीचा विलंब आपण लावू नका. आपण विलंबाने आज आहोत. आज एक्स्ट्रा शेड्यूल आपल्याकडे 3 मॅचेस आपल्याला एक्स्ट्रा खेळवायचे. 2 सेमी आणि 1 फायनल. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल आहे. फटका चांगला गॅप मध्ये कमालीचा कव्हर ड्राईव्ह आहे. जितका मुंबईचा मरीन ड्राईव्ह मध्येच ना त्याच्यापेक्षा देखील हा लजीज फटका आहे आणि इथे चौकारला 4 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 6 धावा. 6 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली बॅटिंग करणाऱ्या टीमनं. टॉस जिंकलाय या ठिकाणी सुमित कुमार केवणी दिवे संघाला आणि जय मसोबा पिंपळास संघाला फलंदाजीसाठी इन्व्हिटेशन केलं होतं. कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहिला पाठीमागच्या बॉलवरती. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळालं कशा रीतीने हा फटका खेळले होते. पण एकदा पुढचा बॉल राईट ऑन द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आडव्या बॅटनं. इतक्या पुढच्या लेंथला आडव्या बॅटने जर मोठा फटका खेळायचा असेल तर लाईन तुम्हाला खूप लवकर पिक करावी लागेल. हा बॉल डॉट आलाय. यावेळेस बॉल मात्र सीमारेषच्या पलीकडे जाईल. चौकार असेल. चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. आगतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहिली सन्मान्य श्रीमान विनयजी गुप्ता साहेब मायाश्री पेट्रोल पंपाचे सर्व आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपल्या या ठिकाणी या मंचावरती अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय विनयजी गुप्ता साहेब मायाश्री पेट्रोल पंप आणि त्याचे सर्व ते आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156
फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या ठिकाणी आपण स्वागत करतोय सन्मान्य श्रीमान विनयजी गुप्ता साहेब, मायाश्री पेट्रोल पंप आणि त्याचे सर्व ते आहेत आणि साहेबांचं इथे मुख्य मंचावरती आगमन होते. वेलकम सर या क्रीडा नगरीमध्ये आणि या स्पर्धेमध्ये आपलं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खरं तर काही माणसांचं येणं फक्त येणं नसतं, तर ते आयोजकांच्या आणि या सर्व स्पर्धेच्या मनावरती कोरलेलं सुंदर लेणं असतं. सन्माननीय विनयजी गुप्ता साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालंय. आपलं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खरं तर ऐतिहासिक नाव या स्पर्धेचं आहे वीर तानाजी चषक 2025 आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या नावाने हे मंडळ सतत कार्यरत असतं. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आहे. आणि या ठिकाणी सन्माननीय आपण पाहतोय विनयजी गुप्ता साहेब यांचं आगमन झालं मुख्य मंचावरती आणि ते मुख्य मंचावरती सध्या विराजमान आहेत. आणि आपण जातोय ऑन गोईंग मॅच कडे. फुल टॉस बॉल आहे ऑन साइडला आपण बघा. खरं तर वळवलाय डीप मध्ये आपण बघा. खेळाडू उपस्थित आहे, चांगली फिटिंग, परंतु दुसऱ्याचा कॉल केला आहे. कदाचित हा धोक्याची धाव ठरू शकते, परंतु थोडीशी मिसफिट पाहायला मिळते मैदानाच्या आत. खरं तर जर का ॲक्युरेट थ्रो आला असता तर कदाचित या ठिकाणी विकेट मिळवला असता. षटक क्रमांक या ठिकाणी पाहिलं तर पहिलं संपलंय. खरं तर देवेंद्र पाटील यांचा हा पहिला षटक राहिलाय. पहिल्या षटकामध्ये अगदी बॅलन्स क्रिकेट पाहायला मिळालं. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा देखील आल्यात, परंतु विकेट सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय म्हसोबा क्रिकेट संघ पिंपळा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 12 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सागर पाटील बॉलिंग मार्क वरती आलेत. खरं तर हा देखील 4 षटकांचा सामना पाहायला मिळाला. पहिल्या फेरीतील सर्व सामने तुम्हाला 4 षटकांचे पाहायला मिळतील. खरं तर पहिल्याच ओव्हरमध्ये जय म्हसोबा क्रिकेट संघ पिंपळा संघाने चांगली सुरुवात केली. फ्रंटफुटचा वापर केला. ऑनसेटला अगदी हा चेंडू वळवला आहे. स्क्वेअर लेग मध्ये पाहता खेळाडू उपस्थित, परंतु या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने 13 धावा धाव फलकावरती. खरं तर पहिला विकेट हा भरपूर लवकर लागलाय बॅटिंग करत असताना पण पाहतात पिंपळा संघाला. खरं तर सचिन मस्के लवकरात लवकर बाद झाले, परंतु त्यानंतर संपूर्ण डावाची जबाबदारी आणखी शिवदास मात्र बाद झाले, माफी असावी. सागर पाटील चेक. सन्माननीय प्रशांतजी महाजन साहेब यांचं देखील इथे सन्माननीय विनयजी गुप्ता साहेब यांच्यासोबत आगमन झाले. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय प्रशांतजी महाजन साहेब वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स. गेम ऑन. शॉर्ट ऑफ लेन बॉल कट केलाय. अगदी एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू पाठवला. डीप मध्ये खेळाडू आहेत, परंतु चांगली फिल्डिंग अगदी शेवटच्या मुवमेंटला नक्कीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल धाव फलकावरती ऍड होते. सिंगलच्या मदतीने या 2 धावा आहेत, माफी असावी 2 धावा इथनं कंप्लीट केल्यात. 2च्या बरोबरीने 15 धावा धाव फलकावरती. ओव्हरपिच बॉल ऑन सेटला पुल केलाय. फटका मात्र सुंदर होता, परंतु शेवटच्या मुवमेंटला त्याहून सुंदर मित्रपणे या ठिकाणी फिल्डिंग पाहायला मिळते. एकदा नक्कीच या फिल्डरसाठी टाळ्या होऊन द्यात, कारण की जवळ आपण पाहतात 5 धावा वाचवल्यात. चांगली फिल्डिंग. येस 2 धावा आहेत.
पंच एक धाव आहे ना. येस, थँक्यू. एक धाव मिळेल. ऑन साइडला फटका सुंदर अगदी स्वीप केलाय. अलॉन द कार्पेटनं बॉल चालला सरळ गॅप मध्ये, परंतु तेवढी चांगली फिल्डिंग. सध्या तरी सिंगल डबल न खेळ सुरू आहे मैदानामध्ये. बॅटिंग करत असताना जय मसोबा पिंपळा संघाच्या वतीने या 2 धाबा धावफलकावरती ऍड. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 12 धाबा आल्या होत्या. सुरुवात चांगली झाली होती आणि तदनंतर आता सध्या तरी विशाल आणि सचिन चांगली पुन्हा एकदा सुरुवात करतात. आज सध्या तरी सिंगल डबलवरती सध्या कॉन्सन्ट्रेट, सिंगल डबलवरती फोकस, नियंत्रण केलं जाते. पुन्हा 2 धाबा आल्या. 2च्या बरोबरीने तब्बल 18 धाबा धावफलकावरती. शेवटचा बॉल, फुल टॉस बॉल ऑन साइडला म्हणून पाहता किचून मारलाय. फटका सुंदर आहे. खेळाडू पोहोचतायत आणि शेवटच्या मुमेंटला मात्र या ठिकाणी नक्कीच चुका झाल्या. जजमेंट केलं होतं परंतु अगदी बाउंड्री लाईनचा जवळपास होते आणि तदनंतर अगदी हाताला जणू काही चटका लागलाय काय आणि तदनंतर बॉल आपण पाहता सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 6 धाबा मिळतील. षटक क्रमांक दुसरा संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धाबा. येस, आपण जाऊयात तुषार शिंदे सरांच्या दिशेने. या ठिकाणी आपल्या मुख्य मंचावरती पाहुण्यांची मांदियाळी उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. श्रीमान सन्माननीय विनयजी गुप्ता साहेब, मायाश्री पेट्रोल पंप आणि त्याचे सर्व आहेत, त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. मी सन्माननीय विकासजी पाटील साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते श्रीमान विनयजी गुप्ता साहेब यांचा विशेष एकवेरा हायवे दिवा आहे बी विरुद्ध गावदेवी वेहले बी. तर दोन्ही टीमच्या कर्णधार आपण विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे त्वरित आपल्या मुख्य व्यासपीठावरती. खरं तर मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. तर चला दोन्ही टीमचे कर्णधार गावदेवी वेहले बी आणि एकवेरा हायवे दिवे बी. षटक क्रमांक 3 गोलंदाज करण पाटील आले आणि पहिल्याच बॉलवरती खरं तर विकेटनं सुरुवात केली आहे. अगदी विकेटनं सुरुवात आपल्या स्पेलची करत असताना करणला पाहिलं परंतु नवीन फलंदाज रोहन पाटील बॉलने अगदी स्ट्राईकवरती पाहायला मिळतील. रोहनसाठी पहिलाच बॉल अगदी ओव्हर पिच होता. ऑनसाइडला टर्न केलाय. अलॉन द कार्पेटने एकदा कंप्लीट. दुसराचा कॉल या ठिकाणी केलाय आणि इथे आपण पाहता थोडंसा अगदी लेट थ्रो आलाय परंतु ग्रेट आलाय. अगदी या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट पाहायला मिळतील. 2च्या बरोबरीने 26 धावा धावफलकावरती आहेत.
पहिल्या ओव्हरमध्ये दमदार सुरुवात झाली होती, परंतु तदनंतर पण पाहतात खरं तर विकेट नंतर सध्या तरी खेळ शांत पाहायला मिळतोय. सध्या तरी पण पाहतात नक्कीच विशाल आणि सचिननं चांगली सुरुवात पुन्हा नव्याने केली होती, परंतु आता विशाल पाटील नक्कीच रोहन आहेत. अवे फ्रॉम दी बॉडी बॅट्समन पासून दूर होता. यस पंतांचा इशारा देखील आला की हा चेंडू वाईड आहे. एक अवांतर धाव मिळेल आणि अवांतरच्या मदत हॅलो शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक केलाय फाईन लेग क्षेत्रात. बॉल चाललाय सरळ लेग टपागेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी मैदानामध्ये गेल्या पण पाहतात फलंदाज प्रशांत गायकवाडच्या बॅट मध्ये मात्र या 4 धावा आल्यात. त्याच दरम्यान टिंबिवली गावाचे पुष्पा यांच्या ठिकाणी आगमन झालंय. नक्कीच पुष्पा आपलं आम्ही स्वागत करू, परंतु पुष्पा नक्कीच एखादा डायलॉग आपण बोलून जायचंय. पंचांना विनंती असेल सर, मागचा चेंडू वाईड प्लस विकेट होता ना? यस वाईड प्लस विकेट होता. येस वाईड होता, त्यानंतर डॉट आणि विकेट आला. येस नक्कीच थोडासा कन्फ्युजन नक्कीच थोडासा प्रश्न नक्कीच जिथे निर्माण झाला होता, परंतु आता उत्तर मिळालं आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. फटका सुंदर आहे, ड्राईव्ह केला ऑनसाइडला, फटका सुंदर अगदी मिड विकेट क्षेत्रात खेळाडू आले, परंतु वेगानं 2 धावा कंप्लीट. ताळमेल भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. सुंदर आउटफील्ड मैदानामध्ये सध्या सातत्यानं पण बघा सिंगल डबलला प्राधान्य देण्याचं काम या ठिकाणी फलंदाज करतायत. पुन्हा 2 धावा आल्या, 2च्या बरोबरीने टीमची टोटल 33 धावा आहेत. धावा आतापर्यंत इथनं जमा केल्यात. सध्या तरी सन्मानजनक धाबा संख्या उभारण्याचं काम फलंदाजांनी केलंय. सुंदर सुरुवात बॅटिंग करत असताना जय मसोबा पिंपळा संघाच्या वतीने. शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक केला पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रात. बॉल जाईल सरळ पुन्हा एकदा वेगाने सीमा पार. एक टप्पा घेत 4 धाबा चौकार. तीन षटकांचा खेळ संपला. 3 षटकांमध्ये 37 धावा फलकावरती आहेत. पहिल्या षटकात 12 धावा, दुसऱ्या षटकात देखील 12 आणि या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्यात. अगदी याच प्रकारे जर धावा आल्या तर 50च्याही पलीकडे धावा संख्या जाऊन पोहोचू शकते, कारण की आता शेवटचं षटक शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकात बॅटरना नक्कीच मी तर म्हणेन संधी असते की सातत्याने प्रत्येक बॉलवरती मोठमोठे फटके यावे. टीमचा देखील पाठिंबा मिळतो, परंतु इथनं गोलंदाजाला या शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल.
चौथा षटक शेवटचा आणि अंतिम षटक. तर चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज जयेश पाटील आलेत. गेम ऑन. शेवटचं अंतिम षटक. पहिलाच बॉल बॅट्समन पासून दूर होता परंतु अगदी खेचून मारलाय. गॅप मध्ये बॉल आहे परंतु वेगाने खेळाडू पोहोचले. चांगली फिल्डिंग. वेल स्टॉप. बॉलला अडवले गेले परंतु 2 धावा मात्र खेळपट्टीवरती पूर्ण होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. खरं तर दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं ताळमेळ सध्या तरी पाहायला मिळतोय. सातत्याने आपण पाहतात कॉलिंग महत्वाचे असते. पहिल्या धावेसाठी मात्र जोरानं धाव पूर्ण केले. त्यानंतर सेकंड धाव या ठिकाणी कंप्लीट मात्र वेगाने पूर्ण केली आहे. अगदी जेव्हा तुम्ही पहिली धाव वेगाने घेता तेव्हा तुम्हाला सेकंड रन ही मात्र सोपी होते. फुलटॉस बॉल आहे. फटका फसलाय. झेलची संधी. स्वतः गोलंदाज पोहोचणार का? यस. शेवटच्या मोमेंटला खेळाडू पोहोचले. स्वतः गोलंदाजानं चांगला कॅच इथे कॅरी केलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच कॅरी केलाय आणि फलंदाज आपण पाहता परतावा लागेल डगआउटच्या वाटेवरती. इथनं अजून एक फलंदाज बाद. आपण पाहता सलामीचा फलंदाज सचिन बॅक टू द पॅव्हेलियन. तर चला फास्ट खेळायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती असेल. तर चला फलंदाजांना विनंती असेल एखादा खेळाडू बाद होत असेल तर आपण तयारीत राहायचं आहे. लगेचच आपण मैदानामध्ये यायचं आहे आणि खेळायचं आहे. सर्व संघांना आम्ही विनंती करू की आपण लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा. लवकरात लवकर खेळण्याचा प्रयत्न करा. आपण नक्कीच थोडेसे लेट आहोत. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. ऑन साइडला उडवलाय. खरं तर लॉंग ऑफला खेळाडू आहे. जजमेंट इथे करतायत आणि शेवटच्या मुवमेंटला मात्र कॅच ड्रॉप. सोपी कॅच होती परंतु शेवटच्या मुवमेंटला कॅच ड्रॉप झाली. नक्कीच थोडंसं जजमेंट या ठिकाणी चुकलं आणि त्यानंतर कॅच सुटल्यानंतर मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. जर का कॅच निर्माण केली असती तर पुन्हा एकदा बॅटिंग करत असताना जय मसोबा क्रिकेट संघ पिंपळा संघावरती थोडासा काही ना होईना परंतु थोडासा दबाव झाला असतं. सिंगल आले. सिंगलच्या मदतीने 40 धावा धाव फलकावरती. ओव्हरपिच बॉल स्वीप केलाय. फटका सुंदर आहे. बॅटच्या रिटार मध्ये टायमिंग प्रॉपर आणि बॉल करतोय सरळ. हवाई सफर. बॉल सीमा पार. 6 धावा. षटकार. शेवटच्या षटकात खरं तर जय मोसोबा क्रिकेट संघ पिंपळा संघ नक्कीच अपेक्षा करत असेल की एखादा मोठा फटका यावा आणि तो फटका मात्र प्रशांत गायकवाडच्या बॅटमधून आलाय. सध्या तरी प्रशांतच्या बॅटमधनं मागील 4 बॉलमध्ये पण पाहतात जवळजवळ 16 धावा आल्यात. 2 चौकार आले. 1 डबल आणि 1 षटकार सुद्धा आलाय. प्रशांत सध्या तरी मिडल ऑर्डर सांभाळतोय आणि यस त्याच दरम्यान आमचे नक्कीच मान्यवर या ठिकाणी आमच्यापासून रजा घेतात. यस तुषार सर. तर आपण पाहतोय वेळात वेळ काढून या ठिकाणी सन्माननीय विनयजी गुप्ता साहेब, सन्माननीय प्रशांतजी महाजन साहेब यांच्या ठिकाणी उपस्थिती आपल्याला लाभली होती आणि संध्याकाळी बक्षीस वितरणाला देखील आपल्याला पुन्हा एकदा आमंत्रण असेल. आपल्या अतिशय मनापासून आभार. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या ठिकाणी या स्पर्धेची शोभा वाढवली त्यासाठी आपल्या अतिशय मनापासून आभार आम्ही मानतोय. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच सर. मागील चेंडूवरती पण पाहतात सध्या तरी चुकीचा थ्रो आल्यानंतर किती धावा मिळतील. यस पंचांचा इशारा असेल की या चेंडूवरती 4 धावा मिळतील. खरं तर दोन्ही खेळाडूंचं मी कौतुक करेन कारण की या रगरगत्या उन्हामध्ये अगदी 4 धावा धावून कंप्लीट करणं फार कठीण काम आहे आणि ते कठीण काम मात्र या दोन्ही खेळाडूंनी केलंय. खरं तर पप्पू घरत आणि प्रशांत गायकवाड यांचं दोघांचंही कौतुक सध्या तरी जय मसोबा क्रिकेट संघ पिंपळा संघ करतोय. तर चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कर्णधार गावदेवी भेळे बी संघ आणि एकवीरा हायवे दिवा बी संघ दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी त्वरित यायचं आहे.
इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. हा देखील फटका सुंदर आहे, परंतु या ठिकाणी पाहतात अगदी ऑफ साईडचा चेंडू अनसेटला खेळण्याचा प्रयत्न येत ना, अजून चुका सध्या होतात, परंतु शेवटच्या मोमेंटला पंचांचा इशारा. यस, आता हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे अर्थातच टीव्ही अंपायर कडे पाठवलाय. नक्कीच या ठिकाणी 50 धावा तर झाल्यात, परंतु या चेंडूवरती सिंगल आहे की डबल आहे आता हे चेक केलं जाईल. येस सर, 2 धावा कंप्लीट आहेत. नक्कीच पुन्हा एकदा या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न आम्ही करू. येस, नॉट आउट असेल. 2 धावा कंप्लीट आहेत त्या चेंडूवरती आणि 52 धावा बनल्या गेल्या आणि 53 धावा संख्येचा टार्गेट मात्र इथनं उभा केलाय बॅटिंग करत असताना जय मसोबा क्रिकेट संघ पिंपळा संघानं. आणि सेकंड इनिंग मध्ये जेव्हा बॅटिंगसाठी आपण पाहतात सुमित कुमार केवणी दिवे संघ बॅटिंगसाठी उतरेल तेव्हा त्यांच्या समोर टार्गेट असेल ते म्हणजे 53 धावा संख्येचं. 24 बॉल आणि 53 धावा संख्येची गरज असेल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. आपण जाऊया टॉस साठी. तर गावादेवी वेले बी संघ आणि एकवीर हायवे दिवा बी संघाचे कर्णधार आलेत. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी. तर संतोष जी सोनी साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण येस विकास पाटील आणि संतोषजी सोनी साहेबांना विनंती असेल या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. तर टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. तर चला दोन्ही मान्यवरांना विनंती करू आपण टॉस बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हायचं आहे. विकास दादा पाटील आणि आमचे संतोषजी सोनी जे नव्या एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर आहेत. खरं तर या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. तर संतोषजी सोनी साहेबांना विनंती असेल नक्कीच आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा. नक्कीच आमच्या समेत विकास दादा पाटील आहेत. येस, आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅचचा टॉस. येस, स्विन द कॉइन. वीर तनाजी दापोडे असा कॉल केलाय तो म्हणजे एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवा बी संघानं. खरं तर नेक्स्ट मॅच ही नक्कीच 4 षटकांची असेल. तर टॉस जिंकलाय. खरं तर आपला प्रथमतः आम्ही विचार करू की आपण आपला निर्णय काय असेल. फिल्डिंगचा निर्णय आहे. खरं तर समोरचा संघ देखील एक स्ट्रॉंग संघ आहे. खरं तर दोन्ही टीम मध्ये आधी कधी मॅच झाली आहे का? नाही, पहिल्यांदाच. खरं तर पहिल्यांदा मॅच असेल. खरं तर नक्कीच आपण या ठिकाणी आल्यानंतर या मैदानाविषयी आणि खरं तर या आयोजनाविषयी तू काय म्हणशील? आयोजन खूप छान आहे आणि नाईटला पण यावर्षी स्पर्धा आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. नक्कीच, थँक्यू सो मच. तुम्हाला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असेल. आपण जाऊयात गावदेवी भेले टीमच्या कॅप्टनकडे. जर आपण टॉस जिंकला असता आपला निर्णय काय असतं? बॅटिंगच घेतली असती. बॅटिंग घेतली असते, परंतु पाहिजे ते मिळालंय. बॅटिंग करत असताना नक्कीच मैदानाच्या तुम्ही बॅटिंग करत असताना किती धावा संख्येचा टार्गेट उभारण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45 धावांचा आव्हान ठेवण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्की 40 ते 45. परंतु बॅटिंग करत असताना तू तुझ्या टीमच्या वतीने कोणता एक बॅटर असेल की त्याच्याकडे तू अपेक्षा करशील?
साजन आणि भारत यांच्याकडून विशेष अपेक्षा असणार आहेत. नक्कीच या दोघांकडून अपेक्षा असेल, परंतु आपण या स्पर्धेत आलात, या स्पर्धेमध्ये सहभाग आपण नोंदवलात. या स्पर्धेविषयी आणि एकंदरीत या आयोजनाविषयी तू काय म्हणशील? स्पर्धा खूप चांगली आहे आणि आज आम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. इथं एक संघ नव्हता, त्याच्या जागी आयोजकांनी आम्हाला बोललं. त्यांचं पण आभार आम्हाला संधी दिल्याबद्दल. आणि खूप चांगली स्पर्धा आहे. येस सर, थँक्यू सो मच. दोन्ही टीमला आपण देऊयात पुढच्या मासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. मान्यवरांचे आपण करूयात मनापासून आभार व्यक्त. तर मान्यवरांना विनंती असेल, आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचा आहे. तर टॉस जिंकलाय तो म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स दिवा संघाने आणि टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद प्रसाद सवारी सर, ज्यांचा आवाज आपण ऐकलात पाठीमागच्या सत्रामध्ये. आणि आता आपण जातोय ऑन गोईंग मॅचकडे, जिथे लक्ष आहे 53 धाव्यांचं 53 टार्गेट. चला विलंब जास्ती लावू नका, सामन्याला लवकर सुरुवात आपण करायची आहे, कारण आज होणारा विलंब हा आपल्याला उद्याच्या पहाटेकडे नेणार आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. थोडीशी घाई करा, ही विनंती आहे. 53 इज द टार्गेट. पहिल्या इनिंगमध्ये प्रशांत गायकवाड यांची चांगली बॅटिंग आपण पाहिली. सुरुवातीला सचिन मस्के यांची चांगली बॅटिंग, 12 धावा सचिन मस्के यांनी बनवल्या. चांगली फलंदाजी प्रशांत गायकवाड यांची देखील पाहायला मिळाली. शिवदास कामनकर यांची देखील चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 22 धावा इथे बनवल्या फलंदाज प्रशांत गायकवाड यांनी. जयेश पाटील आणि कुणाल पाटील ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. प्रशांत गायकवाड बॉलिंग ट्रॅक वरती, सुमित कुमार केवणी दिवे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय मसोबा पिंपळाची मॅच. चला विनंती आहे, लगेच सामन्याला सुरुवात करा. राईट ऑन ओव्हर द विकेट. हा बॉल वाईड, अवांतर धाव इथे मिळेल. अवांतर धाव्याने धावफलक पुढे जाईल. 4 वाजून 14 मिनिटांनी सामन्याला सुरुवात झाली आहे. पहा, 15 मिनिटं तुमचे काउंट केले जातील. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण होणं गरजेचं आहे. 53 धाव्यांचं लक्ष्य, पहिली धाव त्याच्यामध्ये आली आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळ. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने सुरुवातीला येत होते, नंतर परत पाठीमागे गेले आणि त्या प्रयत्नामध्ये 2 धावा इथे प्राप्त झाल्यात. कदाचित बॉलच्या दिशेने आले असते तर झेल देखील झाला असता, किंवा मागे जर थांबले असेल 1 धाव प्राप्त झाली असती. परंतु पहा, असं म्हणतात ना की तुम्ही तुमच्याकडे जर अर्ध्यावरती तुम्ही थांबले ना, इधर ना उधर, मग परिस्थिती थोडीशी कठीण होते. तेच झालं. 2 धावा प्राप्त झाल्या, 3 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल राईट ऑन ओव्हर द विकेट. ऑन साइडला लॉफ्टर केला क्षेत्ररक्षक यावेळेस होते, परंतु बनतील दर्शक. एकच खेळाडू डीप मध्ये होते, त्यांच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम षटकार. नऊ धावा धावफलकावरती आहेत. 9 रन्स ऑन द स्कोर. 9 धावा धावफलकावरती. नाईन विदाउट लॉस. चला 53 धाव्यांचं लक्ष, थोडंसं स्पीडअप करणं अपेक्षित आहे. थोडीशी घाई करा, विनंती आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील फुदर लेनचा बॉल. फटका चांगला आहे. वाडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धावेची प्राप्ती होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहे. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड.
10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 10 धावा धावफलकावरती. 53 धाव्यांचं लक्ष. स्पीडअप करणं नितांत गरजेचं. थोडीशी घाई करा. मी गोलंदाजाला या ठिकाणी विनंती करेल, गोलंदाजी करणाऱ्या टीमला थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे, कारण विलंबाने आपण आहोत. जास्ती विलंब लावू नका, ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. पुढचा बॉल राईट ऑफ द विकेट. समोर दिशेने लॉफ्ट केलाय. कमालीचं टायमिंग इथे पाहायला मिळालंय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, बनलेत फक्त दर्शक त्यांच्या डोक्यावरून. इट्स मॅक्सिमम. कमालीचा फटका सरळ बॅटने आपण पाहिलं. लॉफ्टेड अप ड्राईव्ह. इट्स मॅक्सिमम. षटकार. 16 धावा धावफलकावरती. प्रशांत गायकवाड यांच्यावरती आक्रमण हल्ला चढवलाय. 2 षटकार आलेत पहिल्या अवघ्या 4 बॉलमध्ये. 4 अधिकृत बॉलमध्ये 5 बॉल डिलिव्हर झालेत या षटकामध्ये. त्यापैकी 1 वाईड आहे. 4 अधिकृत बॉल, 1 अनधिकृत बॉल असे 5 बॉल डिलिव्हर झालेत. 1 वाईड, त्याच्यामध्ये 2 षटकार आहेत. कुणाल पाटील यांच्या पाठवून षटकार आलाय. यावेळेस ऑन साइडला आक्रमण. बॅक टू बॅक दुसरा षटकार. कुणाल पाटील, केपी मॅन ऑन दी फायर. बॅक टू बॅक सिक्सर. खुला झालाय. 22 धावा धावफलकावरती आहेत. 51 धाव्यांचं लक्ष होतं आणि पहिल्या षटकामध्ये 3 षटकार आलेत. माफ करा, 53 धाव्यांचं लक्ष आहे. 53चं टार्गेट. थोडंसं कधी कधी आमचं देखील लक्ष भंग होतं. इट्स कॉन्सन्ट्रेशन एरर. इट्स नॉट स्कोरर मिस्टेक. इट्स माय मिस्टेक टोटली. चला जाऊयात पुढे. 22 धावा धावफलकावरती आहेत. लगातारचे 2 षटकार आलेत कुणाल पाटील यांच्या बॅटमधून. वायडी आरकर चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळालं. या बॉलवरती आपण पाहिलं 1 धावेची प्राप्ती होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 23. षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय आणि 23 धावा धावफलकावरती. आता उर्वरित बॉल शिल्लक आहेत 18 आणि धाव्यांची आवश्यकता असेल ती 30 धावा अजूनही बनवायच्यात. 18 बॉल आणि 30 धाव्यांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप अपेक्षित क्षेत्ररक्षण करणारी टीम. आपण जास्ती वेळ घेऊ शकत नाही, याची नोंद आपण करून घ्या. जय मसोबा पिंपळा संघ, जास्ती वेळ आपण घेऊ नका ही विनंती आहे. कारण जर अतिरिक्त वेळ आपण घेतला तर एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला अंतिम षटकांमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागू शकतो, ही सूचना आहे. चला थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. ऑलरेडी 5 मिनिटाचा अवधी आपल्याकडे होता एका षटकासाठी. तो अवधी इथे संपलाय आणि आता आपण अतिरिक्त वेळ घेत आहेत, याची नोंद आपण करून घ्या आणि आपण थोडीशी घाई करायची. शिवदास कामनकर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत सेकंड ओव्हरसाठी. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 शिवदास कामनकर बॉलिंग ट्रॅकवरती. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. 53 धाव्यांचं लक्ष. 18 बॉल 30 धाव्यांची आवश्यकता आहे. सुरुवात सुपर हिट झाली, सुपर डुपर हिट. जयेश पाटील आणि कुणाल पाटील या जोडीने अप्रतिम सुरुवात केली आणि 3 षटकार अगदी पहिल्या षटकामध्ये आलेत. बाजूला मुख्य मंच पाहायला मिळतो, तिथे देखील आता पाहुणे विराजमान होतील. फुदल यांचा बॉल चांगला फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये. वाडीश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये थोडंसं मिसफिल्डिंग झाली आणि त्याचा परिणाम इथे
जास्ती झाला नाही, एकच धाव प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहे. 24 बॉलच्या मेरिट वरती खेळणं खूप गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये 6 बॉल 6 षटकार मारणाऱ्यापेक्षा 6 बॉलवरती 6 सिंगल काढणाऱ्याला थोडं महत्व जास्त असतं, कारण अकॉर्डिंग टू सिच्युएशन तुम्हाला खेळता येणं खूप गरजेचं आहे. मॅचची डिमांड काय आणि तुम्ही कसं खेळता हे खूप महत्वाचं आहे. मॅच जिंकण्यासाठी एखाद्या मॅचचा रिझल्ट जर तुमच्या पक्षामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही गेमला कसं रीड करता हे खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, विकेट किपरला बीट करून फाईन लेगचे खेळाडू बॉलच्या दिशेने आले आणि बॅटच्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त होईल. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती. 25. पंचवीस धावा धावफलकावरती. 25. फुल लेनचा बॉल आहे. यावेळेस परफेक्ट ब्लॉक होल होता आणि ब्लॉक केलं बॅटरला. डॉट बॉल, चांगला बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्या होत्या. पुढच्या 3 बॉलमध्ये केवळ 2 धावा आल्यात. 3 बॉलमध्ये 2 धावा आपण पाहतोय. शिवदास कामनकर पुनरागमन करतायत. पहिल्या षटकामध्ये एक विकेट देखील आली होती. त्यावेळेस ऑन साइडला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 2 धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकामध्ये. 27 विकेटलेस होते पहिलीवर. 23 धावा तिथे खर्च केले त्या गोलंदाज प्रशांत गायकवाड यांनी. इथे पहिले 4 बॉलमध्ये 4 धावा आल्या, त्यापैकी 1 बॉल डॉट आहे, 1 दुहेरी आणि 2 एकेरी धावा आल्यात. 27 धावा धावफलकावरती. 27. सत्तावीस. 27 runs on a board. 2 deliveries remaining in this over. लेफ्ट आर्मवर विकेट. फटका चांगला आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकामध्ये. 28. शेवटचा 1 बॉल शिल्लक शिवदास कामनकर यांच्या षटकामधला. तर आपण पाहतोय सत्यवान सेठ प्रतिष्ठान गावदेवी वेढे संघ पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सत्यवान सेठ प्रतिष्ठान गावदेवी वेढे संघ आपल्याला पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. शेवटचा बॉल. लेफ्ट आर्मवर द विकेट. बॉलच्या लाईन मध्ये आले. अगदी सरळ बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला खेळत एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती. 29. 12 बॉलमध्ये 24 धाव्यांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्या, परंतु सेकंड ओव्हरमध्ये केवळ 6 धावा आल्यात. विकेटलेस अजून 10 विकेट हातामध्ये. चला छोटासा ड्रिंक्स ब्रेक अगदी 1 मिनिटात असेल आणि 1 मिनिटामध्ये ड्रिंक्स ब्रेक पूर्ण झाला पाहिजे याची काळजी आपण घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम 10 मिनिटं ऑलरेडी झालेले आहेत. आपण थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. विनंती आहे थोडीशी घाई करा. 10 मिनिटांचा अवधी ऑलरेडी लागला पहिल्या 2 षटकांसाठी. अतिरिक्त वेळ आपल्याला दिला जाणार नाही याची नोंद प्रत्येक संघाने यानंतर करून घ्या. जर 3 षटकं 15 मिनिटांमध्ये पूर्ण झाली नाहीत तर एक अतिरिक्त खेळाडू आपल्या 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागू शकतो. याची नोंद आपण करून घ्या आणि थोडीशी घाई करा. अकॉर्डिंग टू सिच्युएशन तुम्हाला खेळावं लागेल. 9 विकेट 10 विकेट माफ करा हातामध्ये आहेत. पहिल्या 12 मध्ये 29 आल्यात आणि पुढच्या 12 मध्ये 24 बनवायच्यात. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्या. मॅच खुली झाली असं वाटलं, परंतु सेकंड ओव्हरमध्ये केवळ 6 धावा शिवदास कामनकर यांनी पुनरागमन केलंय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मेघनाथ मस्के आता दाखल झालेत षटक क्रमांक 3 साठी. मेघनाथ मस्के बॉलिंग ट्रॅकवरती.
चला स्पीडअप करणं अपेक्षित आहे, थोडीशी घाई करा ही विनंती अतिशय महत्वाची. 29 धावा धावपलकावरती, 12 मध्ये 24. जयेश पाटील आणि कुणाल पाटील ही जोडी मैदानावरती. जयेश पाटील यांनी आतापर्यंत एकही बॉल डॉट खेळला नाही आणि या इनिंग मध्येच केवळ एक बॉल डॉट आलाय, तो खेळलाय कुणाल पाटील यांनी. हे देखील विशेष बाब आहे. स्कोरर साहेब आमचे आहेत. पाटील साहेब स्कोरर आहेत आमचे आणि एकच बॉल डॉट आलाय पाटील साहेब, तो देखील कुणाल पाटील यांनी खेळलाय. जयेश पाटील, कुणाल पाटील ही जोडी मैदानावरती. चला स्पीडअप आवश्यक आहे. टायमिंग ऑलरेडी 10 मिनिटं 11 मिनिटं झालेत. 4 मिनिटांमध्ये पुढच्या थोडासा एक्स्ट्रा देखील टाइम आपण देतो. चला थोडीशी घाई करणं गरजेचं आहे, परंतु ऑफिशियली 4 मिनिट आपले बाकी आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर कट जरूर करायचं होतं, आपण पाहिलं. बॉलच्या लाईनमध्ये बॅट येऊ शकली नाही, डॉट बॉल आहे. आणि पोझिशनमध्ये एवढे व्यवस्थित आले नव्हते. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल स्क्वेअर कटच्या पोझिशनमध्ये प्रॉपर आले नव्हते. बॅट ज्या पद्धतीने स्विंग झाली, पोझिशनमध्ये व्यवस्थित आले नव्हते. डॉट बॉल आहे. पहिला बॉल मेघनाथ मस्के यांचा, दुसरा डॉट बॉल आहे इनिंग मधला. चला स्पीडअप अपेक्षित आहे. इनिंग मधला दुसरा डॉट बॉल गोलंदाज मेघनाथ मस्के याने टाकलाय. एक डॉट बॉल या अगोदर शिवदास कामनकर याने टाकला होता. त्या व्यतिरिक्त 3 षटकार आणि 2 वेळा दुहेरी धावा. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जागा मिळाली आणि बॉलला आपली जागा दाखवली. फलंदाज जयेश पाटील यांनी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हाफ ट्रॅकर बॉलला शॉर्ट आर्म पुल करत असताना ठोकलाय. बॉल गुल झालाय, स्क्वेअर लेग सीमारेषच्या पलीकडे ठोकलाय. षटकार. धावपलकावरती आहे. 35 रन्स ऑन दिस बोर्ड. 35 धावा धावपलकावरती. थोडंसं पिडअप करणं गरजेचं आहे. मेघनाथ मस्के यांच्या विरोधामध्ये आक्रमण झालं, षटकार आलाय. 35 धावा धावपलकावरती. चला स्पीडअप करणं अपेक्षित आहे थोडंसं. 53 धाव्यांचं लक्ष्य 35 झाल्यात. हा देखील हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेलेत. बॅकफुटला वेट ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर बॉलला पाठवलं स्क्वेअर कटच्या माध्यमातून डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनला. क्रिकेटचा क्लास दाखवणारा हा फटका, क्रिकेटच्या पुस्तकातील कॉपीबुक स्टाईल चौकार. ओ फुल टॉस बॉल आहे आणि नो बॉल स्ट्रेट अवे कॉल केलं पंचांनी. इट्स नो बॉल अपॉन दी बेस्ट हाईट. 9 बॉल मध्ये 13 धाव्यांची आवश्यकता आहे. 9 बॉल 13 धावा. खरं तर प्रत्येक बॉल बिमर म्हणून काउंट होत नाही. 9 बॉल देखील तुम्ही नॉर्मली काउंट करू शकता. कारण त्याचं असं आहे की डेंजरस ओव्हर पिच डिलिव्हरी असं त्याच्यामध्ये लिहिलं आहे. बिमरमध्ये असं लिहिलेलं आहे डेंजरस ओव्हर पिच डिलिव्हरी, ज्याने खेळाडूच्या अंगाला इजा होऊ शकते. असा बॉल असेल तर त्याला विमर बोलतात. अदरवाइज इट्स नॉर्मल नो बॉल लाईक ओव्हर स्टेपिंग और अदर रिझन. ज्यावेळेस वाईड बॉल अवांतर धाव मिळेल. फ्री हिट विल बी कंटिन्यू. फ्री हिट कंटिन्यू असेल. एक्केचाळीस धावा धावपलका होते. 41.
अप्रतिम भटकाय लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह बॉल सीमारेषच्या दिशेने चाललाय आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे खाली इलाका वहा जयेश पाटीलने कर दिया धमाका ठोकलाय 4 चौकार. बॉल का वरती आहेत 45. 8 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. रनबॉल इक्वेशन ऑप्शनच्या बाहेर वाईड बॉल पंचांनी कॉल केलाय आणि वाईडच्या माध्यमातून 2 धावा इथे प्राप्त होतील. कर्ज बाजार आणि त्याच्यामध्ये उसना शेजारी अशी परिस्थिती आहे सध्याच्या घडीला. हिंदीमध्ये सांगायचं झालं तर तीच मन हिंदीमध्ये कशी माहिती आहे गरिबी में अटा गेला आणि मराठीमध्ये कर्ज बाजारी आणि त्याच्यामध्ये उसना शेजारी दोन्हींचा अर्थ थोडासा वेगळा आहे. आता मराठीमध्ये कसं सांगाल गरिबी में आटा गेला तर गरिबीमध्ये पीठ ओलं असं आपल्याला म्हणावं लागेल. पीठ किंवा पीठच म्हणावं लागेल पीठ ओलं. 47 यावेळेस देखील फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने बॉल सीमारेषच्या दिशेने जाईल चौकार 4 धावा. वेळे आणि हायवे देवी आपण तयार राहायचे विनंती आहे. ज्यावेळेस देखील लॉफ्ट केलाय 2 धावांची आवश्यकता आहे आणि इथे मॅच फिनिश केली आहे. कुणाल पाटील फिनिशेस ऑफ इन स्टाईल षटकार ठोकलाय ही मॅच जिंकली आहे. या ठिकाणी बॅटिंग करणारी टीम अर्थात सुमित कुमार केवणी दिवे संघाने खूप खूप अभिनंदन टीम केवणी दिवे. 10 विकेटने ही मॅच जिंकली आहे. जयेश पाटील आणि कुणाल पाटील या जोडीने नॉट आउट पार्टनरशिप इथे बनवली आहे 57 धाव्यांची आणि मॅच फिनिश केली आहे. मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. दोघांनी 9 बॉल खेळत एकानं 9 बॉलमध्ये 25 केल्यात आणि एकानं 9 बॉलमध्ये 27 केल्यात. जयेश पाटील यांच्या नावावरती एक विकेट आहे आणि मॅन ऑफ द मॅच आपण देतोय जयेश पाटील यांना. एकाने 9 बॉलमध्ये 25 केला एकाने 9 बॉलमध्ये 27 केला. जयेश पाटील यांच्या बॅटमधून 2 षटकार आणि 2 चौकार 3 षटकार कुणाल पाटील यांनी लगावले 1 चौकार त्याने देखील लगावलाय आणि मॅन ऑफ द मॅच आपण देतोय जयेश पाटील यांना. एक सफलता त्यांनी मिळवली. जयेश पाटील आपण या विनंती मुख्य मंचावरती प्रसाद सवारे सर त्यांना विनंती जयेश पाटील यांना आपण कॉल करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करताना 25 धावा आणि गोलंदाजी करताना 1 सफलता. जयेश पाटील मॅन ऑफ द मॅच आहेत.